रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आज आपण 5वी कथा बघणार आहोत. नामाचा विवाह. गोणाईने खीरवड्यांची तयारी केली होती. स्वयंपाकात आऊताई आणि जनाबाई दोघीही तिला मदत करत होत्या. दामाशेट्टी बाहेरून आले. ओसरीवर डोक्याला हात लावून बसले. एवढ्यात अश्व आला. आपल्या ठिकाणी जाऊन स्थिर झाला. अश्व आला, पण नामा आला नाही. दामाशेट्टी उठून दरवाजाबाहेर गेले. इकडे तिकडे बघू लागले. नामा दिसेना. आऊताईने बाबांची अस्वस्थता पाहून विचारले, बाबा, नामाची वाट बघताय का? पहिल्यांदाच बाजारात गेलाय, येईल इतक्यात. गोणाई तिचीच बाजू घेत म्हणाली, पोर बिचारं बाजारात गेलं, पहिलाच दिवस त्याचा, वेळ लागणारच. यावर दामाशेट्टी म्हणाले, बाजारात गेलेला घोडा आला घरात, एकटाच परत आला. त्याच्याबरोबर नामा मात्र नाही. आणि बाजार व्यवहार म्हणशील तर आपल्या लेकरानं चांगलाच पराक्रम गाजवलाय. परत या दामाशेट्टीनं आपलं नाव कुणाला सांगता नये. माझ्या नामाला एकदम असा काहू बोल लावता? गोणाईनं विचारलं. आपला नामा बोल लावण्याच्या पलीकडं गेला आहे. गावभर त्याचीच चर्चा सुरू आहे. विश्वासाचं माणूस असेल तरच उधार दे, शक्यतो उधारीच नको, बजावून सांगितलं होतं त्याला. पण ऐकेल तर तो नामा कसला? सगळे कपडे गोरगरिबांना वाटून टाकले म्हणे त्यानं. विठ्ठल विठ्ठल म्हणे. आम्ही सुद्धा त्या विठ्ठलाचेच भक्त आहोत. पण जीवनात प्रपंच आहे, संसार आहे, तो चालवण्यासाठी व्यापार उद्योग केलाच पाहिजे. एकच मुलगा आपला, त्याला आपलं कर्तव्य कळायला हवं. या पोरापुढे काय करावं तेच कळत नाही. दामाशेट्टी म्हणाले. बराच वेळ कोणी काहीच बोलले नाही. स्वयंपाकाचे आवरल्यावर हात धुवून पदराला पुसत गोणाई बाहेर आली. हे बघा, तिन्ही सांज टळून चाललीये. नामाला आपली चूक कळली असणार. त्याला खूप वाईट वाटलं असणार. म्हणूनच तर त्यानं घोड्याला पुढं पाठवलं. कुठंतरी देवळात स्वारी बसली असणार. विचार करत, मी देवापुढं तेलवात करते. नामा आला तर त्याला एकदम रागवू नका, नंतर समजून देता येईल. एक दिवस फार तर तुम्ही आणि नामा दोघं मिळून बाजारात जा. त्याला प्रत्यक्ष समजून दाखवून द्या. होईल तयार हळूहळू. मला तर वाटतंय की त्याचं लग्नच लावून द्यावं. संसाराची जबाबदारी पडली की आपोआप उद्योग करायला लागेल. गोणाई तेलवात करायला गेली. दामाशेट्टी भिंतीला डोके टेकून निशब्द बसून राहिले. रात्रीची जेवण वेळ टळून गेली. नामा आत्ता येईल, मग येईल म्हणून घरातले सारे वाट बघत होते. गोणाईचे डोळे सतत गळत होते. पदराने डोळे पुसत ती सारखी दरवाजाकडे येत होती. पाने मांडून ठेवली होती. शेवटी दामाशेट्टी उठले. नामाचा शोध घ्यायला बाहेर पडले. त्यावेळी रस्त्यावर वर्दळ नव्हती. दुकाने बंद झाली होती. एखादा माणूस येता जाता दिसत होता. दामाशेट्टी विचारे, दादा, आमचा नामा कुठं दिसला का? नामा वय? नाही बा, उत्तर मिळे. कोणी म्हणे, अजून घरी नाही आला नाही? बाजारात होता की आज? दामाशेट्टीने प्रत्येक देऊळ पालथे घातले. शेजारती होऊन देवळांची दारे बंद झाली होती. दामाशेट्टींनी वाळवंटही पायाखाली घातले. शेवटी निराश होऊन ते घरी परतले. आऊ, जनी, गोणाई नामाची चातकाप्रमाणे वाट बघत होत्या. आऊ, जनी मुसमुसत होत्या. गोणाईचे डोळे रडून रडून लाल झाले होते. दामाशेट्टी घरात आले. भिंतीला टेकून घोंगडीवर बसले. त्यांनाही हुंदका फुटला. गोणाई एकदम उठली. खीरवडे केलेला सगळा स्वयंपाक तिने गोठ्यात नेऊन जनावरांसमोर ठेवला. घरातले तेलदिवे बारीक केले. सारेच उपाशीपोटी घोंगडीवर आडवे झाले. दामाशेट्टी चिंतेने ग्रस्त झाले होते. गोणाईचे डोळे वाहत होते. मन म्हणत होते, सांडोनी घरदार आपुला संसार, नाचता विचार न धरिसी, नव्हे ते करिता कोण असे वारिता, परित्वा आपुल्या हिता प्रवर्तावे. सकाळ झाली. दामाशेट्टींचे घर जागेच होते. फक्त उठून सकाळची नित्यकर्मे करू लागले. दामाशेट्टी कोणाशीही न बोलता घराबाहेर पडले. पुन्हा नामाचा शोध सुरू. जाण्या येणाऱ्यांना ते, माझा नामा कुठं दिसला का हो, असे विचारू लागले. कोणी एकांनी सांगितले, नामा? मघा मी विष्णुपदाकडे जाताना पाहिलं त्याला. दामाशेट्टी मोठ्या वेगाने विष्णुपदाकडे गेले. कमरेला लंगोटी आणि अंगात कोपरी अशा वेशात तो विष्णुपदी मग्न झालेला होता. नेत्र मिटलेले होते. मुख गात होते, आता माझी चिंता तुझ नारायणा, रुक्मिणी रमणा वासुदेवा, द्रौपदी संकटी वस्त्रे पुरविली, धावत्वा घेतली गजेंद्रासी, उपमन्या आळी तुवा पुरविली, अढळपदी दिली वस्ती ध्रुवा, नामा म्हणे करा करुणा केशवा, तू माझा विसावा पांडुरंगा. काही क्षण दामाशेट्टी त्याच्या त्या तन्मय रूपाकडे तसेच पाहत राहिले. नंतर त्यांच्या मुखामधून नामा असे उद्गार बाहेर पडले. नामा भानावर आला. त्याने पितृचरणांना घट्ट मिठी मारली. दामाशेट्टींनी त्याला उठवले. दृढ आलिंगन दिले.
नामा, अरे असा आमचा जीव टांगणीला का लावलास? आऊ, जनी आणि तुझ्या आईची अवस्था काय झाली असेल याचा विचार तरी केलास का? कोणी मुखात घास घातला नाही, रात्रभर कोणाला झोप नाही, सारी जण जागी. तुझ्या चिंतेनं हैराण. असा का रे वागलास आमच्याशी? चल घरी चल. दोघेही घरी आले. आल्या नामा आईच्या चरणांवर कोसळला. आई, चुकलो मी, मला क्षमा कर. मी तुझा, बाबांचा, सगळ्यांचाच अपराधी आहे. गोणाईने नामाला घट्ट उराशी धरले. तिच्या मुखातून शब्द फुटेनात. शब्दांचे काम जणू अश्रूच करत होते. थोड्या वेळाने ती उठली, चुलीजवळ गेली. सगळं घर काल रात्रीपासून उपाशी आहे. आऊ, जना, इकडे या. थोडा गूळ चिरून द्या. ती तुपाची लोटी घ्या. गोडाचा सांजा खाऊन निदान दूध पिऊन घ्या. जना म्हणाली, सांजा आणि तोही गोडाचा? नैवेद्य कोणाला दाखवायचा? यावर गोणाई उत्तरली, दाखवायचा त्या विठ्ठलालाच. त्याच्यामुळंच नामा परत दिसला म्हणायचा. नामा आपला व्हावा म्हणून त्यालाच खुश ठेवावं लागणार ना. दामा शेट्टींनी स्नान उरकले. देवपूजा सुरू केली. मुखाने स्तोत्रे, अभंग म्हणणे सुरू होते. पूजा, नैवेद्य झाला. नामानेही स्नान उरकून देवांना नमस्कार केला. विठ्ठलाच्या राऊळी धाव घेण्याची इच्छा अनावर झाली होती, पण ती त्याने महत्प्रयासाने दाबून टाकली. पण गप्प बसेल ते मन कसले? काय पांडुरंगा सांग म्या करावे, शरण कोणा जावे तुम्हा विण, पाहताना वाट भागले लोचन, कठीणच मन केले तुआ. गोणाईचा सांजा झाला. द्रोणामधून तिने सर्वांना दिला. नामा म्हणाला, आई तूही घे, तू सुद्धा कालपासून काही खाल्लेलं नाहीस, सारी जणच खाऊ. गोणाईने स्वतःसाठी घासभर सांजा घेतला. दामाशेट्टी म्हणाले, नामा, ईश्वर भक्ती आहेच, पण गृहस्थाश्रमातलं कर्मही तितकंच महत्त्वाचं आहे. आता तुझं लग्न करावं असा तुझ्या आईचा आणि माझाही विचार आहे. आपला हा परंपरागत व्यवसाय, सुई, सातोळी, कात्री, गज, दोरा या वस्तूंशी आपला संबंध. ईश्वर साक्षीनं प्रामाणिकपणानं व्यवसाय करावा, प्रपंच व्यवहार सांभाळावा, सकाळी देवपूजा करावी, व्यापार उदीम झाल्यानंतर संध्याकाळीही देवाचं नामस्मरण करावं. आपले पूर्वज असं जीवन जगत आले आहेत. तू काल बाजारात जो व्यवहार केलास त्यानं या दामाशेट्टीचं जे नाव होतं तेच बदनाम झालं. दानधर्म करावा की, पण आपलं सर्वस्व गमावून करायचा? आता तू त्या विठ्ठलाचा नाद जरा कमी कर. परंपरागत आपण विठ्ठल भक्त आहोतच, पण प्रपंचात फक्त तेवढंच करून भागत नाही. कळतंय ना तुला हे? दामाशेट्टी नामाच्या चेहऱ्याकडे बघून बोलायचे थांबले. नामा काहीच बोलला नाही. तो मनात म्हणत होता, देवा, तुझ्या भक्तीचं पिसं लागलं. त्याच डोळ्यांनी जग पाहिलं. ते सगळं करुणामय दिसलं. किती भेद रे देवा. जातीभेद, वर्णभेद, कोणी धनिक तर कोणी दरिद्री, तर कोणी या दोन्हींच्या मधल्या अवस्थेत सतत उद्याची काळजी करणारा. यासाठीच का रे हे माणसाचं जीवन? हेच मी करायचं? कोणाला ठकवलं नाही की मी म्हणे सज्जन. पण न ठकवता व्यवहार करणं ही सहज जीवनाचीच पद्धती आहे ना. व्यवहार याचाच अर्थ हे माझं, हे तुझं. दान याचाच अर्थ मी कोणी देणारा आणि तो कोणी घेणारा. माझा हात वर आणि त्याचा हात खाली. यासाठीच आयुष्यातला 3/4 काळ घालवायचा. नाही देवा, मला हा प्रपंच व्यवहार जमायचा नाही. मला तुझ्याशिवाय एक क्षणही करमत नाही. कुठं परगावी कीर्तनाला गेलो तर कधी एकदा परतून तुझं दर्शन घ्यावं असं माझं होतं देवा. तुझ्या पायी चित्त रंगलेसे माझे, नाही केशीराजे ऐसे केले. उठविता काय होईल संतोष, मज अभाग्यास मोक लिहिले. दुपारी दामाशेट्टी गोणाईला म्हणाले, ऐकलत, आपला नामा काही हा आपला परंपरागत शिंप्याचा व्यवसाय करणार नाही असं दिसतंय. गोणाई म्हणाली, त्याचं एकदा लग्न लावून दिलं पाहिजे. बायका पोरांची जबाबदारी गळ्यात पडली की आपोआप काम करायला लागेल. अगदी त्याच दिवशी संध्याकाळी एक गृहस्थ दामाशेट्टींकडे आले. धोतर, बाराबंदी, डोईला पागोटे, गळ्यात तुळशीमाळ, भाळी, चंदनटिळा असे मुखावरून भाविक सज्जन गृहस्थ, मध्यम वयाचे वाटणारे. या बसा. गुळ पाणी झाले. त्या गृहस्थांनी आपला परिचय करून दिला. त्यांचे नाव सदावर्ते होते. ते नामदेवाशी आपली कन्या राजाई हिचा विवाह व्हावा या इच्छेने आले होते. दामाशेट्टींनी त्या गृहस्थांचे सगळे म्हणणे ऐकून घेतले. नंतर ते चिंतायुक्त स्वरात म्हणाले, आमचा नामा प्रपंच करील असं वाटत नाही. खरं तर आमचा परंपरागत शिंप्याचा व्यवसाय. नामा एकुलता एक, त्यानंच हा व्यवसाय पुढे चालवायचा आहे. अनेक वार त्याला समजून द्यायचा प्रयत्न केला. त्याची आईसुद्धा याच काळजीनं व्यापलेली असते. त्यामुळंच तो प्रपंच तरी नीटपणे चालविल का नाही याबद्दलही आम्हाला खात्री वाटत नाही. विठ्ठलाशिवाय
त्याला काहीच सुचत नाही. यावर सदावर्त्यांनी आपल्या मुलीच्या कुंडलीचे टिपण दिले. ते म्हणाले, काल बाजारात मी तुमच्या मुलाचा व्यवहार पाहिला. या सगळ्या अलौकिक गोष्टी आहेत. तुमच्या आमच्या प्रापंचिक व्यवहारांच्या कितीतरी पलीकडच्या आहेत. त्यालाच माझी मुलगी देण्याचा विचार असल्यामुळे मी बारकाईनं पाहत होतो. भक्तीचं वरदान लाभलेली, करुणेनं व्यापलेली अशी त्याची बाजारातील कृती होती. तुमच्या मुलाच्या रूपानं निदान मला तरी विठ्ठल दर्शन झालं. आणि माझ्या मतानं बरं का, अशा भक्तिभावानं वेड्या असलेल्या लोकांचे प्रपंच स्वतः पांडुरंगच चालवतो. सदावर्त्यांचे बोलणे ऐकून दामाशेट्टी भारावून गेले. त्यांनी नामाची कुंडली त्यांना दिली. कुंडल्या जुळल्या. सदावर्त्यांची राजाई दामाशेट्टी रेळेकर यांची सून झाली. मातापित्यांच्या आज्ञेनं नामाने विवाह केला. मन म्हणत होते, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, करी अंगसंगा भक्ताचिया, भक्त कैवारिया होसी नारायणा, बोलता वचन काय लाज, मागे बहुतांचे फेडियले ऋण, आम्हासाठी कोण आली धाड, वारंवार तुझ लाज नाही देवा, बोलरे केशवा म्हणे नामा.